सोलापूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर आंदूर जवळ क्रुझर गाडीचा टायर फुटल्याने भीषण अपघात झाला। या अपघातात 3 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 7 ते 8 जण गंभीर जखमी झाले आहेत। मृतांमध्ये 3 महिलांचा समावेश आहे। देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या क्रुझरचा टायर फुटून देवदर्शनापूर्वीच भीषण अपघात झालाय। या भीषण अपघातात 3घांचा मृत्यू झालाय तर 12 जण जखमी झाले। ही दुर्घटना हैदराबाद रस्त्यावरील चिवरी फाट्याजवळ काल शनिवारी सकाळी 11:30 वाजेच्या सुमारास घडली आहे। मृतांमध्ये 3 महिलांचा समावेश आहे। या अपघातातील जखमींना अधिक उपचारासाठी सोलापुरातील सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं सांगण्यात आलंय। मृत झालेल्या भाविकांचे मृतदेह नळदुर्ग येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आला आहे। दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळेगाव येथील भाविक आणि त्यांचे पुणे येथील अडसरचे नातेवाईक देवदर्शनासाठी क्रुझरने MH24V4948 नळदुर्ग कडील खंडोबा मंदिराकडे निघाले होते। वाटेतच काळाने झडप घातली। सोलापूर हैदराबाद महामार्गावर अपघातामुळे रक्ताचा सडा पडला होता। कुणाल लक्ष्मण भिसे वय 32, अंजली रवी अंबराळे वय 15, आकाश कदम वय 25 सर्वजण राहणार हडपसर, ओमकार हरी शिंदे वय 10, रुद्र हरी शिंदे वय 12, बालाजी पांडुरंग शिंदे वय 47 सर्वजण राहणार उळेगाव, माऊली कदम वय 30 राहणार हडपसर, हरी बाळकृष्ण शिंदे वय 36 राहणार उळेगाव, कार्तिक रवींद्र आंबराळे वय 13, कार्तिकी रवींद्र आंबराळे वय 15, शिवांश माऊली कदम वय 1 वर्ष सर्वजण राहणार हडपसर आणि श्लोक हरी शिंदे वय 8 वर्ष राहणार उळेगाव अशी जखमींची नावे आहेत। सोलापूर हैदराबाद महामार्गावर झालेल्या अपघातात क्रुझरचा पुढील टायर अचानक फुटला। या भीषण अपघातात 3 भाविकांचा मृत्यू झालाय। यामध्ये 12 भाविक जखमी झाले। पूजा हरी शिंदे वय 30 राहणार उळेगाव, सोनाली माऊली कदम वय 22 राहणार हडपसर आणि साक्षी वडे वय 19 राहणार हडपसर अशी मृतांची नावे आहेत। या अपघातास कारणीभूत ठरलेल्या क्रुझर जीपला अज्ञात वाहनाने पाठीमागून धडक दिल्याने जीपचा टायर फुटला अशी प्राथमिक माहिती सांगितली जात आहे। या सर्व जखमींना मदतनीस राजू वडवेराव आणि प्रहार संघटनेचे रुग्णसेवक मोहम्मद पठाण यांनी सोलापूर आणि नळदुर्ग येथील शासकीय रुग्णालयात दाखल केलं आहे।